श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 12. द्वादश अध्याय. श्री गणेशाय नमः. करावया जग उद्धार, हरवाया भूभार. वारंवार परमेश्वर नाना अवतार धरीतसे भक्तजन तारणार्थ अक्कलकोटी श्रीदत्त यती रूपे प्रगट होत. तेची समर्थ श्री स्वामी. गताध्यायाचे अंती. बाळाप्पा आले अक्कलकोटी. पुण्यनगर पाहुणी दृष्टी आनंदपोटी नचमावे. त्या दिवशी श्री समर्थ होते खास बागेत. यात्रा झाली बहुत, गर्दी झाली श्रीजवळी. बाळाप्पाचे मानसी तेव्हा चिंता पडली केशी. ऐशा गर्दीत आपणासी दर्शन कैसे होईल, परी दर्शन घेण्याविन. आज करू नये भोजन, बाळाप्पाचे तनमन स्वामी चरणी लागले. दर्शनेच्छा उत्कंठ चित्ती, खडी साखर घेऊनी हाती. गर्दी माझी प्रवेश करीती, स्वामी सानिध्य पातले. अजान बाहू सुहास्य वंदन, श्री स्वामी मूर्ती पाहून. बाळाप्पाने धावून दृढ चरण धरी येले. कंठ सद्गतीत झाला, चरणी भाळ ठेविला. क्षणोक मी पण विसरला, परम तोषला मानसी. गंगा मिलनी सागरी, जैसे तरंग जला भीतरी. तैसे बाळाप्पा ते अवसरी, स्वामी चरणी दृढ झाले. मधुस्तव भ्रमर, जैसा कमलपुष्प न सोडी सहसा. स्वामी चरणी बाळाप्पा तैसा दृढ जडला स्वभावे. एवढिया भानावरती श्रीचरणाची सोडली मिठी. ब्रह्मानंद न माये पोटी, स्तोत्र ओठी गात असे. श्री स्वामी समर्थ त्यावेळी पडले होते भूतळी. उठोनिया काय केली लीला एक विचित्र. सर्व वृक्षाशी आलिंगन दिले त्यांनी प्रेमे करोन. बाळाप्पावरचे प्रेम ऐशा कृतीने दाखविले. धन्यता मानोनी मनी. बाळाप्पा निघाले तेथुनी, परितयाचे श्रीचरणी. चित्त गुंतले अखंड. त्या सवये एक जहांगीरदार, ते होते बिहाडावर. स्वयंपाक करोनी तयार, म्हणती जाऊ दर्शना. बाळाप्पा दर्शन करोन आले बिहाडी परतोन. जहांगीरे नैवेद्य काढून. बाळाप्पा हाती दिदला, म्हणती जाऊ स्वामीसी. अर्पण करा नैवेद्यासी, अवश्य म्हणून तयासी. बाळाप्पा तेव्हा चालले, म्हणती नैवेद्य दाखवून मग करू प्रसाद भक्षण. मार्गी तयासी वर्तमान, विदित एक झाले. त्या समयी श्री समर्थ असती नृपमंदिरात. राजाज्ञे वाचून तेथे कोण प्रवेश कोणाचा न होय, ऐसे ऐकूनी वर्तमान. बाळाप्पा मनी झाले खिन्न, म्हणती आज नैवेद्यार्पण आपल्या हस्ते नव्हेची. मार्गावरून परतले, सत्वर बिहाडावरी आले. तेथे नैवेद्यार्पण केले, मग सारिले भोजन. नित्य प्रातःकाळी उठवून षडकर्माते आचरण. घेऊनी स्वामी दर्शन, जपा लागी बैसोने. श्री शंकर उपास्य दैवत, त्यांचे करावे पूजन नित्य. मध्यानी येता आदित्य, जपानुष्ठान आटपावे. करी जोळी घेऊनी श्री स्वामी जवळी येऊनी. मस्तक ठेवूनी चरणी, जावे भिक्षेकारणी. मागोनिया माधोगिरी, मग यावे बिहाडावरी. जी मिळेल भाजी भाकरी, त्याने पोट भरावे. घ्यावे स्वामी दर्शन, मग करावे अनुष्ठान. ऐसा प्रकारे करून अक्कलकोटी राहिले. चोळाप्पा आदी करून सेवेकरी बहुत जण. त्यात सुंदराबाई म्हणून मुख्य होती त्यावेळी. आपण व्हावे सेवेकरी, इच्छा बाळाप्पाचे अंतरी. सुंदराबाईची करी आधिपत्य सर्व असे. एके दिवशी तयासी बाई आज्ञा करी ऐशी. आपण ही श्रीसेवेसी करीत जावे आनंदे. बाळाप्पा म्हणी आनंदले, म्हणे सुदिन आज उगवला. सद्गुरु सेवेचा लाभ झाला. झाले सार्थक जन्माचे, बहुत जन सेवे करी. बाई मुख्य त्या माझारी, सर्व अधिकार तिच्या करी. व्यवस्थेचा होता पे, मी प्रिय भो स्वामीसी. ऐसा अभिमान तियेसी, गर्व भरे इतरासी. तुच्छ मानू लागली, या कारणे आपसात
भांडणे होती सदोदित. स्वामी सेवेची तेथ अव्यवस्था होत असे. हे बाळाप्पानी पाहून नाना मुक्ती योजून मोडून टाकिले भांडण. एकचित्ते सर्व केले कोठेही असता समर्थ. पूजाधिक व्हावया यथार्थ. तत्संबंधी सर्व साहित्य बाळाप्पा सिद्ध ठेविती. समर्थांच्या येता चित्ती. अरण्यातही वस्ती करती. परी तेथेही पूजा आरती नियमे करती बाळाप्पा. बाळाप्पाची प्रेमळ भक्ती पाहुणी संतोष स्वामी प्रती. दृढ भाव धरुणी चित्ती सेवा करीती आनंदे. ऐसे लोटता काही दिवस बाळाप्पाची या शरीरास. व्याधी जडली रात्रंदिवस चैन नसे क्षणभरी. बेंबी मधून रक्त वाहत असे दिवस रात्र. तया दुःखे विवळ होत म्हणती कैसे करावे. भोग भोगीला काही दिन कागदाची पुडी बेंबीतून पडली ती पाहता उकलून. विष त्यात निघाले पूर्वी कोण्या कृतज्ञ बाळाप्पासी यावे मरण. विष दिदले कानोल्यातून पडले आज बाहेर. स्वामी कृपेने आजवरी गुप्त राहिले होते उदरी. सद्गुरु सेवा त्याची करी व्हावी लिखित विधीचे. आजवरी बहुतापरी बाळाप्पा करी चाकरी. तयाचे अंतर परी स्वामीमय न झाले. प्रत्येक सोमवारी तयांनी महादेवांची पूजा करून मग यावे परतोनी स्वामी सेवे कारणे. हे पाहुणी एके दिवशी बाई विनवी समर्थांसी. आपण सांगुनी बाळाप्पासी शंकर पूजनी वर जावे. तैशी आज्ञा तयाप्रती एके दिनी समर्थ करीती. परी बाळाप्पाचे चित्ती विश्वास काही पटेना. बाईच्या आग्रहावरून समर्थ दिली आज्ञा जाण. हे नसेल सत्यपूर्ण विनोद केला निश्चयी. पूजा करणे उचित न करावी हेची सत्य. या परी चिठ्ठ्या लिहित प्रश्न पाहत बाळाप्पा. एक चिठ्ठी तयातून उकलूनी पाहता वाचून. न करावेची पूजन तिये माझी लिहित असे. तेव्हा सर्व भ्रांती फिटली. स्वामी आज्ञा सत्य मानली ही भानगड पाहिली. श्रीपाद भटजींनी समर्थांचा पूर्ण भक्त चोळाप्पा नामे विख्यात. तयाचा हा जामात श्रीपाद भट्ट जाणीजे. स्वामी पुढे भक्तजन ठेविती द्रव्याधिक आणून. ते सुंदराबाई उचलून नेत असे सत्वर. त्यामुळे चोळाप्पा प्रती अल्प होईल द्रव्य प्राप्ती. बाळाप्पामुळे म्हणती नुकसान होत असे आपुले. तेव्हा जामात शूर उभयंता करीती विचार. बाळाप्पा ते आता दूर केले पाहिजे युक्तीने. श्रीपाद भट्ट एके दिवशी काय बोलती बाळाप्पासी. दारापुत्र सोडून देशी आपण येथे राहिला. आपण आल्यापासून आमोचे होते नुकसान. ऐसे बोल ऐकून बाळाप्पा मनी खिन्न झाला. बाळाप्पा बोले वचन तुमचे अन्न खाऊन करीतो तुमचे नुकसान. व्यर्थ माझा जन्म हा. स्वामींनी मजा आज्ञा द्यावी. मी जातो आपुल्या गावी. परी तुम्ही युक्ती योजावी. आज्ञा होईल तशीच. श्रीपाद भट्टे एके दिवशी विचारले समर्थांसी. कुलदेवतेच्या दर्शनासी जावयाची इच्छा बाळाप्पाची. ऐसे ऐकून या समर्थ हास्यमुखे काय बोलत. कुलदेवतेचे नित्यदर्शन बाळाप्पा येथे करीत असे. तेव्हा निरुत्तर झाला. ऐसा उपाय खुंटला. मग तयाने पाहिला कारभार चिठ्ठ्याचा. तयाने पुसले वर्तमान. बाळाप्पा सांगे संपूर्ण. श्रीपाद भट्टे ऐकून कापट्य मनी आणले. म्हणे जावया आपणासी. समर्थ न देती आज्ञेसी. तरी टाकून या चिठ्ठ्यासी आज्ञा घ्यावी आपण. तयाचे कपट न जाणनी अवश्य म्हणे त्याच दिनी. 2 चिठ्ठ्या लिहोनी उभयत्यांनी टाकल्या. चिठ्ठी आपुल्या करी. भटजी उचलली सत्वरी. ते राहुनी चाकरी. करी ऐसे लिहितसे. भटजी मनी खिन्न झाला. सर्व उपाय खुंटला. महाराज आता बाळाप्पाला न सोडतील निश्चय. स्वामीचरणी दृढ भक्ती बाळाप्पांची जडली होती. कैसा दूर तयाप्रती करतील यती दयाळ. जो केवळ दयाघन भक्त
भक्त का जनक कल्पद्रुप द्रुम्य विष्णू शंकर दोघे जण तयासी शरण सदैव इति श्री स्वामी चरित्र नाना प्राकृत कथा संमत सदा प्रेमळ परिसोत द्वादशोऽध्याय गोढा श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज प्रणमस्तु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. फलश्रुती या अध्यायाच्या वाचनाने उपासका सद्गुरूंच्या सहवासात राहून त्यांची सेवा करण्याचे भाग्य मिळते. श्री स्वामी समर्थ.